नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, देशामध्ये E20 पेट्रोलबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान दिल्लीतील टॅक्सी आणि पर्यटन वाहतूक व्यावसायिकांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलनाची घोषणा केली. दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्ट अँड टूर्स ऑपरेटर असोसिएशननं 4 ऑगस्ट रोजी संसदेकडे मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं. आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये असोसिएशनचे अध्यक्ष संजय सम्राट यांनी हातामध्ये ऊस घेऊन सरकारच्या इथेनॉल मिश्रण धोरणावरती प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार E20 पेट्रोलमुळे अनेक वाहनांचं मायलेज कमी झालं असून देखभालीचा खर्च वाढल्याच्या आणि इंजिनच्या कार्यक्षमतेच्या बाबत चिंता व्यक्त करणाऱ्या तक्रारी पूर्ण देशभरातून येत आहेत. त्यांनी असा दावा केला की 2015 पूर्वी तयार झालेली अनेक वाहनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलसाठी डिझाईन केलेली नाहीत. त्यामुळे अशा वाहनधारकांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचंही त्यांनी सांगितलं. संजय सम्राट यांनी सरकारवरती टीका करताना सांगितलं की ग्राहक पेट्रोलसाठी पूर्ण किंमत मोजत असताना त्यांना इथेनॉल मिश्रण का दिलं जात आहे, असा प्रश्न अनेक वाहनचालक उपस्थित करत आहेत. वाढत्या इंधन खर्चासोबतच इतर नियमांमुळेही व्यावसायिक वाहनांवरती आर्थिक ताण वाढत असल्याचा त्यांनी दावा केला. असोसिएशनचं स्पष्ट म्हणणं आहे की संसद मोर्चेद्वारे E20 इथेनॉल मिश्रण धोरणाचा स्वतंत्र वैज्ञानिक आढावा घेण्याची मागणी करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमध्ये वाहनधारक, ग्राहक, वाहतूक, व्यावसायिक, वाहन उत्पादक आणि तांत्रिक तज्ज्ञांचा सहभाग असावा अशी त्यांची भूमिका आहे. असोसिएशनचे सदस्य जितेंद्र बॉबी यांनी ऑल इंडिया टुरिस्ट परमिट असलेल्या टॅक्सी आणि बससाठी लागू असलेल्या 80 किलोमीटर प्रति तास वेगाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली. त्यांच्या मते आधुनिक द्रुतगती महामार्गांवरती खाजगी वाहनांना अधिक वेगानं प्रवासाची परवानगी असताना व्यावसायिक पर्यटन वाहनांवरती कमी वेगमर्यादा लादल्यामुळे व्यवसाय, प्रवासी सेवा आणि कार्यक्षमतेवरती परिणाम होतो. याशिवाय असोसिएशननं काही मुद्दे देखील सरकारसमोर मांडलेत. यामधील सर्वात पहिला मुद्दा तो म्हणजेच E20 इथेनॉल मिश्रण धोरणाचा स्वतंत्र आढावा घ्यावा. त्यानंतर पॅनिक बटन आणि वाहन लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस अंमलबजावणीची चौकशी व्हावी. त्यानंतर पर्यटन वाहनांसाठी 80 किलोमीटर प्रति तास वेग मर्यादेचा पुनर्विचार करावा. त्यानंतर जुन्या वाहनांवरील स्क्रॅपेज धोरणाचं पुनर्मूल्यांकन करावं. त्यानंतर BS4 डिझेल पर्यटन वाहनांवरील निर्बंधांचा आढावा घ्यावा आणि वाढीव टोल दरांमध्ये कपात करावी. तर मित्रांनो, असोसिएशननं देशभरातील इतर टॅक्सी आणि ट्रक संघटनांना देखील या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. या मोर्चामध्ये हजारो टॅक्सी चालक आणि ट्रक चालक सहभागी होतील असा दावा संघटनेनं केला आहे. संजय सम्राट यांनी हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचं स्पष्ट केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार हा मोर्चा पूर्णपणे शांततापूर्ण असेल आणि व्यावसायिक वाहनधारकांच्या समस्या सरकारसमोर मांडण्यासाठी तो आयोजित करण्यात येत आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारांनी सर्व संबंधित घटकांशी संवाद साधून या मुद्द्यावरती तोडगा काढावा अशीही त्यांनी मागणी केली. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा सक्सेस झाल्यानंतर आता पेट्रोल विरोधात देखील चालकांनी एल्गार पुकारलेला आहे आणि संसदेवरती 4 ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.